रस्ते होते मला. चला सांगा वाक्य पुढचं. सांगा तुम्ही कसं सांगणार. मी सांगतो. बघा तुम्हाला आतापर्यंत जो सिलेबस झालेला आहे सगळ्यामध्ये तुम्हाला वर्बल क्वेश्चन शिकवलेला आहे. तोच वर्बल क्वेश्चन आहे. फक्त पहिले 2 शब्द लिहायचे तुमच्या वर्बल क्वेश्चनचे आणि नाव न लिहिता फक्त प्रोनाउन लिहायचंय. बाकी दुसरं काहीच नाही ऍड अ क्वेश्चन टाईप मध्ये. सॉरी. कालचं काय सेंटेन्स होतं. लास्ट सेंटेन्स सांगा. कालचं लास्ट सेंटेन्स काय होतं. हम्म. None will you help. None will help. आ नॉन नाही रे. नन. None will help you. नन विल. help you. नन विल हेल्प यू. नन त्या ठिकाणी न आलं त्यामुळे ते निगेटिव्ह होतं. बरोबर. बाकी कुठं डाऊट पकडू नका. ठीक आहे. तुम्हाला सगळे साधे वाक्य येतो. चला बाकी सगळं तुम्हाला झालं ते सिलेबस. त्यामुळे कोणता टेन्स वगैरे सांगण्याची मला गरज नाही वाटत. चला लिहा. कालचा काय लास्ट नंबर होता ते चालू करू आपण तिथून पुढं. व्हॉट वॉज लास्ट नंबर स्टडी. 18 लिहा. 19 लिहा. I should attend the class regularly. I should attend the class regularly. चला आन्सर वेलीचं. बरं ठीक आहे. अगोदर आपण सेंटेन्सेस लिहू नंतर आन्सर्स लिहू. पुढचं वाक्य आहे. People would come together. "21. I have done nothing wrong. 22. The prince had
Change his attitude. The prince has changed his attitude. 23. I can speak English. Aishwarya could perform well. I may go home. I used to play game. 27. I used to run fast. There is a little girl. Stand up. Ask your problem quickly. Take care of your family. Change the voice. Add a question tag. Let us answer the question. Let us play on the ground. सगळ्यांचे वर्बल क्वेश्चन आपण शिकलेलो आहोत. याचा अर्थ सगळ्यांचा आपल्याला क्वेश्चन टॅग बनवता येईल. सगळ्यांना क्वेश्चन टॅग ऍड करता येईल. चला झालं का लिहून सगळ्यांचं? बघा आता इथं. आय शुड अटेंड द क्लास रेग्युलरली. कॉमा दिला. हेल्पिंग वर्ब शोधलं. शुड आहे.
वाक्य पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह येईल, एनटी येईल. आणि आय पर्सनल प्रोनाउन आहे, आय लिहिलं, क्वेश्चन मार्क दिला, आन्सर इज डन. इथं वाक्य पॉझिटिव्ह आहे, पीपल सब्जेक्ट आहे, त्यामध्ये पर्सनल प्रोनाउन येईल आणि त्याप्रमाणे पॉझिटिव्ह वाक्याचं निगेटिव्ह टॅग बनेल. बघा, पीपल वुड कम टुगेदर. हेल्पिंग वर्ब आहे वुड, आणि तसाही अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती, तुम्ही शिकलेले आहात. पीपल वुड कम टुगेदर, लोक एकत्र यायचे. वुड किंवा यूज टू आपण वापरलेला आहे भूतकाळातील सवय सांगण्यासाठी. लोक एकत्र यायचे. यायचे काय? नाही का? नाही यायचे का? मग काय? वुडंट दे असं होईल. वुडंट दे असा याचा टॅग बनेल. आय हॅव डन नथिंग. हे वाक्य मात्र नथिंग असल्यामुळं निगेटिव्ह आहे. आय आणि हॅव हेल्पिंग वर्ब आहे. आय हॅव डन नथिंग रॉंग, कॉमा हॅव, आणि वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह टॅग बनेल. समजतंय सगळ्यांना? येस ऑर नो? Yes, ऑनलाईन sir. वाले, Yes, sir. द प्रिन्स हॅड चेंज हिज ॲटिट्यूड. द प्रिन्स हॅड चेंज हिज ॲटिट्यूड. कारण जे समजावून सांगायचं तर मी काल आणि परवा सांगितलेलं आहे, त्यामुळे इथं काय आता फक्त प्रॅक्टिस आहे. द प्रिन्स याचा अर्थ, याचं प्रोनाउन काय येईल? ही येईल. पॉझिटिव्ह आहे आणि हेल्पिंग वर्ब हॅड आहे, त्यामुळे टॅग बनेल निगेटिव्ह, हॅडंट. आणि प्रिन्सच्या ऐवजी काय येईल? ही येईल. आय कॅन स्पीक इंग्लिश. कॉमा कांट आय, दॅट्स इट. कॅन हे हेल्पिंग वर्ब आहे, अपॉस्ट्रॉफी लावलं आणि आय प्रोनाउन लिहिलं, क्वेश्चन मार्क दिला, क्वेश्चन टॅग झाला. ऐश्वर्या, गुड हेल्पिंग वर्ब गुड आहे. परफॉर्म वेल, कॉमा दिला, पॉझिटिव्ह असल्यामुळं निगेटिव्ह टॅग बनेल, कुडंट. ऐश्वर्याच्या ऐवजी सी येईल. आय मे गो होम, हेल्पिंग वर्ब मे आहे, वाक्य पॉझिटिव्ह आहे आणि प्रोनाउन आय आहे. सो मेंट आय. हे पण तुम्हाला शिकवलेलं आहे मॉडल ऑक्झिलरी मध्ये. तुम्हाला न शिकवल्यातलं काहीच नाहीये, सगळ्यांचे वर्बल क्वेश्चन तुम्हाला शिकवलेले आहेत. हा, आय यूज टू प्ले गेम. आय यूज टू प्ले गेम, कॉमा पॉझिटिव्ह आहे, याचा आपण वर्बल क्वेश्चन डिड न बनवलं होतं. डिडंट आय असंही चालतं, किंवा याला युजडंट आय असं देखील करू शकता. टू ची गरज लागत नाही. टू प्ले हे इन्फिनिटिव्ह मध्ये येतं. सो एक तर डिडंट टाइम आला किंवा युजडंट टाइम आला, दोन्ही चालतंय. स्पोकन मध्ये आपण हे वापरलं होतं, आठवतंय का? सेट बनवायला डिड वापरलं होतं. आय यूज टू रन फास्ट. उत्तरामध्ये तुम्ही दोन्ही तर काय तर नाही. डिडंट आय or usn't I. There is a little girl.
हेल्पिंग वर्ब इज आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह टॅग बनेल इजंट. हा, देर इज अ लिटल गर्ल. इजंट सी होईल, इजंट देर नाही हा, इजंट सी. स्टँड अप हे थोडस स्टार करून ठेवा, हे कन्फ्युजिंग आहे, हे स्टार करून ठेवा. दॅट इज लिटल कन्फ्युजिंग. तुम्ही इजंट देर करण्याची शक्यता आहे. सो इट शुड बी इजंट सी. सॉरी, करेक्शन करा, इजंट देर म्हणा. मला वाटलं होतं तरी इजंट देर करा, इजंट देर. इजंट देर तिकडं आहे का, तिकडं नाही का, असं अर्थ होतो इजंट देर. ठीक आहे, याला स्टार करून ठेवा, कन्फ्युजन आहे. हा, स्टँडअप काय झालं होतं आपलं, स्टँडअप काय होईल, स्टँडअप काय सांगितलं तुम्हाला काल, विल यू इम्परेटिव्ह आहे, आस्क युअर प्रॉब्लेम क्विकली इम्परेटिव्ह आहे, डोकंच लावायचं नाही. काय, पुन्हा विल यू, इम्परेटिव्हचं क्वेश्चन टॅग विल यू न करायचं. टेक केअर, वाक्य 10 किलोमीटरचं का असेना, काय फरक पडत नाही, वाक्य तसंच द्यायचं, कॉमा द्यायचा आणि व्हॅल्यू लिहायचं, दॅट्स इट. चेंज द वॉइस, पुन्हा एकदा इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, वॉइस बदला. इम्परेटिव्ह सेंटेन्सचे ओळख काय, मेन वर्ब न वाक्य चालू होतं. विल यू, याचा अर्थ विल यू चेंज द वॉइस. ऍड अ क्वेश्चन टॅग, जे तुम्हाला चाललंय ऑलरेडी घेतलंय आपण. क्वेश्चन टॅग, कॉमा, विल यू, लेटस झालंय आपलं हे पण. हे काय इथं वी आहे, आणि तुम्हाला काय शिकवलंय मी, आय आणि वी असेल तर विलच्या ऐवजी अकॅडमिक्स मध्ये काय वापरतात, शॅल वापरतात क्वेश्चन बनवताना. मग काय होईल मग इथं, लेटस, लेट्स, लेट्स म्हणजे काय, लेटस, अस म्हणजे वी, असचा क्वेश्चन बनवताना सब्जेक्ट काय होईल, वी होईल. असे काय आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याचा सब्जेक्ट वी होईल. आन्सर द क्वेश्चन, पॉझिटिव्ह वाक्य आहे, निगेटिव्ह बनेल शांट वी, शांत. लेट्स प्ले ऑन द ग्राउंड, अस म्हणजे यूएस, अस हे ऑब्जेक्ट आहे वी चा, म्हणून सब्जेक्ट येईल तिकडं वी. सो लेट्स प्ले ऑन द ग्राउंड, कॉमा, शांत वी, शांत वी. ओके, तुमच्या अकॅडमिक्स मध्ये काय केलंय बघा, लक्षात घ्या. आज्ञार्थी वाक्याचं, दिस इज इम्परेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्सचा निगेटिव्ह सॉरी क्वेश्चन बनवताना, क्वेश्चन टॅग बनवताना काय केलंय, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, शॅल वी बनवा. इकडे काय, विल प्लस सब्जेक्ट आहे ना इतर ठिकाणी, इथं शॅल प्लस सब्जेक्ट, शॅल वी करा, शांत नका करू, चला शॅल वी करा. दॅट इज अ स्मॉल अमेंडमेंट. दोन्ही चालतंय, मात्र तुमचा अकॅडमिक याला फॉलो करतोय. शॅल वी पण चुकीचं नाहीये, सो शॅल वी करा, चला पॉझिटिव्ह करा, शॅल वी. इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हच ठेवा, काय अडचण नाही, शॅल वी करा. शांत वी पण चुकीचं नाही, बट युअर अकॅडमिक्स फॉलो दिस मेथड.
ठीक आहे. तो शैक्षणिक सिस्टम ही मेथड फॉलो करते. समजलं सगळ्यांना? येस ऑर नो? Yes, sir. लिहून घ्या लवकर. समजतंय का? काय रूल आहेत, काय लक्षात ठेवायचं? जर सब्जेक्ट somebody, anybody, anything, anybody, someone यापैकी काय असेल, somebody, anybody, anyone, nobody, someone, something, anything, then use pronoun as they. And if the subjects are out of the sun, the moon, or name of any country or nation, then use the pronoun as she while adding question tag. हेच एवढं महत्वाचं आहे. आणि सहसा तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेले असतात, ज्या ठिकाणी काहीतरी नवीन आहे. कधी कधी सिंपल सेंटेन्स पण विचारतात, मात्र सहसा क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता असते सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आणि अशा प्रकारचे. हे 5 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, इम्परेटिव्ह आणि हे, किंवा ते कन्फ्युजन असणार आहे नन वगैरे. ठीक आहे. सेल्डम हे खूप नेक्स्ट लेवल झालं, त्यामुळे सेल्डमच्या टाईपचं तुम्हाला विचारलं जाणार नाही. ठीक आहे. दॅट इज बँकिंग किंवा युपीएससी, एमपीएससी या लेवलला ते विचारलं जात. चला, दिस इज द ओनली फायनल पॉइंट अँड दिस इज द एंड ऑफ आवर टॉपिक. ऍड अ क्वेश्चन टॅग. आता फक्त प्रॅक्टिस घेऊ आपण. याचे काही वाक्य आता घेऊ आणि बाकी वाक्य ट्युजडेला घेऊ. ट्युजडेला दिस टॉपिक विल बी प्रॉपरली फिनिश्ड. सगळ्यांना समजला का टॉपिक व्यवस्थित? येस ऑर नो? ज्यांचा होमवर्क येणार नाही त्यांना ट्युजडेला मी कोणालाही घेणार नाही. एव्हरी डे यू हॅव टू पोस्ट द होमवर्क. तुम्ही याच्याशिवाय तुम्हाला जमत नाही. चला, आता काय सांगितलं तुम्हाला, रूल सांगितले, त्यामुळं हे काही करणं अवघड नाही. somebody went there. बाकी रूल सेमच, फक्त सब्जेक्ट काय घ्यायचं तर हे अशा पद्धतीने घ्यायचं. चला, काय नंबर होता सेंटेन्सचा? लास्ट नंबर काय होता? हा, 36 या. somebody went there. प्रत्येकाची 2-2, 3-3 वाक्य घेतो मी. someone will go there.
Everybody. Like to learn English. बघा ह्याच्यापैकी हे जे सांगितलं याच्यापैकी कोणता एक वचन आहे कोणता अनेक वचन हा अजिबात विचार न करता सगळ्यांसाठी दे वापरायचे बिंदास. ठीक आहे. देन 39. India is my country. 40. The moon looks attractive. Moon looks nice. चला काय बनलंय. The sun shines brightly. The sun shines brightly. चला somebody went there. Simple past tense आहे त्यामुळे did येणार. somebody असल्यामुळे they सब्जेक्ट येणार आहे. they. मग काय होईल सांगा. somebody went there. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे निगेटिव्ह टॅग बनेल. didn't आणि सब्जेक्ट they. someone will go there. someone will go there. will च काय होईल. won't आणि someone असल्यामुळं they. everybody likes. to learn English. प्रत्येक जण म्हणत तरी काय अनेक लोक दिसतात. प्रत्येक जण सगळेच म्हणून दे आलंय बघा. त्यामुळे याचा टेक्निकली विचार न करता यांच्यासाठी दे वापरायचं एवढं डोक्यात ठेवा. डोकं लावू नका जास्त. सो डज येईल सिम्पल प्रेझेंट टेन्स लाईक्स असल्यामुळं. सॉरी दे असल्यामुळे काय येईल. डोंट. डू येईल आणि दे सब्जेक्ट घ्यायचं त्यामुळं डज येणार नाही. इफ एट ऑल इट इज रिप्रेझेंटिंग ऍज सिंग्युलर नाउन. डोंट दे. वेट काहीतरी गडबड झाली. थांबा. ठीक आहे. दॅट इज द फायनल थिंग. चला इंडिया इज माय कंट्री सांगा. इंडिया इज माय कंट्री. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह टॅग होईल इजंट आणि कंट्री आलाय म्हणून सी हे प्रोनाउन येईल. ठीक आहे. चला द मून लुक्स नाईस. द मून लुक्स नाईस. कॉमा दिला. लुक्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. डज लिहिलं. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे निगेटिव्ह टॅग बनेल आणि मून आणि सन साठी सी प्रोनाउन आहे. सो डझंट सी. द सन शाईन. पुन्हा एकदा सिंपल प्रेझेंट टेन्स बी ग्रुप आहे.
बी ग्रुपला डज वापरतो. पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे निगेटिव्ह टॅग बनेल आणि डझंट सी. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? Yes. Yes. Yes, sir. Yes, sir. ओके. 41 सेंटेन्सेस झाले आपले. सो होमवर्क आहे रिपीट ट्वाइस. आणि तुम्हाला जमलेच तर तुम्हाला नवीन वाक्य काय दिसले तर जेवढे जमतील तेवढे साधारणतः 25 एक वाक्य बनवा. चल होमवर्क मध्ये रिपीट ट्वाइस हीच वाक्य 2 वेळा लिहायची, हीच महत्वाची आहेत. सेल्फ मध्ये साधारणतः 25 वाक्य कोणतेही तुमच्या बुक मधले रॅन्डमली कुठलंही वाक्य पिक करा आणि प्रत्येक वाक्य तुम्हाला टॅग बनवता येईल. ऑल राईट. सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? फक्त लेटेस्ट शाल बी करायचं. म्हणजे लेटेस्ट हे इम्परेटिव्ह आहे. इम्परेटिव्ह आपण पॉझिटिव्हच टॅग बनवतो. पॉझिटिव्ह वाक्याचा पॉझिटिव्ह टॅग बनवतो. बाकी सगळ्या ठिकाणी पॉझिटिव्हचा निगेटिव्ह टॅग बनवतो. ठीक आहे. इम्परेटिव्ह मात्र पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल टॅग हा पॉझिटिव्हच बनवतो आपण. निगेटिव्ह बनवलं तरी चुकीचा होत नाही. परंतु अकॅडमिक्स तुमचं फॉलो करते पॉझिटिव्ह म्हणून पॉझिटिव्हच बनवा. ऑल राईट. दिस इज ओनली स्पेशल इन्स्ट्रक्शन. विथ दिस shall we have pause? Yes, sir. We will have pause. Sir, we will have pause. ओके ओके पॉज. उद्या परवा सुट्टी आहे. मंडेला सुट्टी आहे. ट्युजडेला क्लास होईल. मंडेला मुंबईला आहे मी.